पाकिस्तानात मृत्यूदंड देण्यात आलेल्या कुलभूषण जाधवच्या आईला व्हिसा देण्याचा पाकिस्तान विचार करत असल्याची माहिती आता पाकिस्तानकडून देण्यात आली आहे। पाकिस्तानमध्ये हेरगिरी आणि घातपाती कारवायांना मूर्त स्वरूप देण्याच्या आरोपावरून कुलभूषणना लष्करी न्यायालयाने मृत्यूदंड दिलाय। पाकिस्तानच्या विदेश विभागाचे प्रवक्ते नवीस झकेरिया यांनी रेडिओ पाकिस्तानवरून ही माहिती दिली। आणि या सगळ्या अनुषंगाने देखील पुन्हा एकदा आपण निकम सरांकडून अधिक जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर। निकम सर, आत्ताचा जो टप्पा आहे कुठेतरी एक आशेचा किरण म्हणायचा भारताच्या दृष्टीने, कारण आता पाकिस्तान विचार करायला लागलेला आहे आईला व्हिसा देण्याच्या दृष्टीने कुलभूषण यांच्या। पाकिस्तानला हे फार उशिरा आलेलं शहाणपण आहे आणि फक्त त्यांच्या कुलभूषण जाधव यांच्या आईनाच ते परवानगी देत आहेत। माझ्या मते कुलभूषण जाधव यांच्या आणखी एका म्हणजे भारतीय काउन्सिलच्या एका अधिकाऱ्याला देखील सोपवलं गेलं पाहिजे। कारण असं आहे त्याच्यामध्ये की कुलभूषण जाधव यांची मानसिकता आज कशी आहे, त्यांना शारीरिक छळ का आणि एवढा उशीर का लावला हा महत्वाचा भाग आहे। परंतु एवढा उशीर लागला म्हणजे याचा अर्थ असा की वेदर ही वॉज मेंटली डिरेल्ड आणि मेंटली त्यांना डिरेल म्हणजे त्यांची छळवणूक करू नका। कारण आपला आरोपच असा आहे की कुलभूषण जाधव यांचा कबुली जबाब तुम्ही त्यांची छळ करून हेतुपुरस्सरपणे त्यांना मारहाण करून घेतलेला आहे आणि हे लवकर जगाच्या समोर उघडकीला येऊ नये आणि म्हणून तुम्ही एवढा उशिरा त्यांना व्हिसाची परवानगी आज देतात, काउन्सिलर ऍक्सेस। आपण दोन गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवल्या पाहिजे। पहिली गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने त्यांना सांगितलं की तुम्ही व्हिएन्ना कराराचा भंग केलेला आहे, काउन्सिलर ऍक्सेस दिला नाही। त्याच्यावरतीही पाकिस्तानची प्रतिक्रिया काही नाही, हे एक महत्वाचा भाग। मग आज आम्ही विचार करतो आहे हे उशिरा सांगण्याचं कारण म्हणजे की कदाचित कुलभूषण जाधव यांना जी शारीरिक मारहाण केलेली असेल, ज्या जखमा झाल्या असतील, त्या सकृतदर्शनी भरून आल्या असतील आणि मग त्यांचं बिंग उघडकीला येणार नाही ही शक्यता गृहीत धरून आता ते विचार करतोय असं म्हणतात। हा दुसरा भाग। तिसरा भाग महत्वाचा यातील असा आहे की ज्यावेळेला पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनी सांगितलं की भारत आमच्या नागरिकांना मेडिकल व्हिसा नाकारताय, आमचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांना स्पष्ट कळवलं की आम्ही तुम्हाला तुमच्या नागरिकांना वैद्यकीय कारणासाठी व्हिसा देऊ, मंजूर करू, फक्त सरताज अजीजचं पत्र पाहिजे। ही पहिली गोष्ट। दुसरं आमच्या सुषमा स्वराज यांनी सांगितलं की तुम्ही मेडिकल हे मागतायत व्हिसा ग्राउंडवरती, पण आमच्या कुलभूषण जाधव यांना का दिला नाही। आणि आजपर्यंत एका परराष्ट्र देशात मंत्र्यांना आपल्या भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्राला साधी पोच नाही, उत्तर नाही। यातून दोन गोष्टी ध्वनित होतात। आजही पाकिस्तानमध्ये मुलकी राज्य कमी आहे, पोलीस राज्य आर्मीचा तिथे दबाव आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना काही भारताच्या बाबतीत निर्णय घ्यायचा असेल तर तेथे तो लोकशाही पद्धतीने घेतला जात नाही, तर तिथे आर्मीच्या अधिकाऱ्यांचं वर्चस्व असतं। हे मी का सांगतो आहे कारण मी स्वतः इस्लामाबादला गेलो होतो। कसाबला फाशी दिल्यानंतर भारतांचं जे पाच जणांचं शिष्टमंडळ गेलो होतो त्याच्यामधला मी एक प्रतिनिधी होतो आणि मी त्यावेळेला पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भूमिका, त्यांची वागण्याची पद्धत ही बघितल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की 26 अकराचा दहशतवादी हल्ला करणाऱ्याचे मुख्य सूत्रधार यांच्याबद्दल तुम्ही कच्चे दुवे ठेवताय। तिथले आपल्याला आश्चर्य वाटेल की तिथला सरकारी वकील, आता त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही, ही बाब त्यांनी मान्य केले की आम्ही कटाचा आरोप त्यांच्या विरुद्ध ठेवला नाही। आज जो 2008चे जे करार म्हणजे कटाचे जे आरोपी आहेत त्यांच्याबद्दल कटाचा आरोप ठेवला नाही आणि ही गोष्ट त्यांनी मान्य केल्यानंतर आम्ही भारतात आल्यानंतर काही दिवसातच त्या सरकारी वकिलांचा तेथे दहशतवादी खून करतात। हे कशाचं द्योतक आहे हे यावरून गोष्टी अशा स्पष्ट होतात की भारताच्या बाजूने कायदेशीर बाजू बोलायला देखील पाकिस्तानच्या नोकरशाही वृत्तीला एक अनामिक भीती आहे। हा एक भाग। पाकिस्तानमध्ये तिथले पंजाबी अधिकारी, लष्करी अधिकारी यांचं वर्चस्व आजही खूप आहे आणि म्हणून त्यांच्याकडे आगळी करतात।
पण त्यातल्या त्यात आम्ही विचाराधीन आहोत एवढं म्हणून आपल्याला समाधान मानण्याचं कारण नाही. कुलभूषण जाधव यांना नुसतं भेटण्याची परवानगी त्यांच्या मातोश्रींना नाही, तर आमच्या भारतीय वकिलाच्या अधिकाऱ्यांना देखील आणि भारतीय वकिलाला देखील तिथे दिली गेली पाहिजे. कारण असं आहे की पाकिस्तानच्या लाहोर हायकोर्टच्या असोसिएशनने एक ठराव पास केलाय. तेथील हायकोर्टात त्यांनी रिट पिटिशन दाखल केलंय की कुलभूषण जाधव यांची फाशी रद्द होऊ नये. हा एक भाग ते पाकिस्तानचं न्यायालय की अशा मागण्याला जुमानणार नाही याची मला खात्री आहे. परंतु दुसरी बाब महत्वाची असेल की पाकिस्तानच्या लाहोर हायकोर्टाच्या बार असोसिएशनने ठराव असा केला की आमच्यातर्फे कोणी कुलभूषण जाधव यांचं वकीलपत्र घेतलं तर त्यांचं आम्ही वकीलपत्र रद्द करू, म्हणजे त्यांना आमच्या बार असोसिएशनचा मेंबर काढून टाकू. बरोबर. आपण कृपया एक लक्षात घ्या बापटजी की आपल्या देशामध्ये कसाबच्या वेळेला ज्यावेळेला पकडला गेला त्यावेळेला आमच्या देशातील कुठल्याही बार असोसिएशनने असा निर्णय घेतला नाही. आम्ही शत्रूला देखील त्याला बचावासाठी एक संधी दिली. त्याच्या बचावासाठी 2 वकील सरकारचे खर्चाने नेमले. 2 विरुद्ध मी एकटा लढत होतो. हे करण्याचं कारण असं आहे की आमच्या देशामध्ये कोणी आरोपी असो, कुठल्या जातीचा असेल, धर्माचा असेल, कुठल्या देशाचा असेल, आम्ही न्यायानुसार कायद्यानुसार समान वागणूक देत असतो. हे जगात सप्रमाणात सिद्ध केलंय. हे पाकिस्तानच्या डोक्यात ज्या वेळेला येईल त्यावेळेला पाकिस्तान कुठेतरी शहाणपणाचा मार्ग चोखाळेल एवढंच मला म्हणता येईल. पण आजच्या मितीला कुलभूषण जाधव यांच्या आईला त्यांना भेटण्याची परवानगी देण्याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये आला. ही थोडी कल्पना आपल्याला जरी चांगली वाटत असली तरी त्यातून फारसं काही हासिल होणार नाही असं मला वाटतं. बर, अगदी थोडक्यात आपण एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला. जसं तुम्ही सांगता की फारसं काही हाती येणार नाही, पण मग अजून दबाव वाढवण्याच्या दृष्टीने आता भारतीय म्हणजे अँगलने जर विचार केला तर भारताच्या परराष्ट्र खात्याने काय नेमकं आता याच्या पुढचं इमिजिएट पाऊल काय असावं जेणेकरून हा दबाव जो आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर आपण आणखी वाढवू शकू या प्रकरणी? अगदी थोडक्यात. माझ्या मते पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी हे जवळजवळ निश्चित केलेलं आहे. कारण त्यांच्या डिबेटमध्ये मी ज्यावेळेला माजी लष्करी अधिकाऱ्यांबरोबर भाग घेतलेला आहे टीव्हीच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, त्यावेळेला त्यांनी हे निश्चित केलंय की कुलभूषण जाधव यांना आम्ही कुठलाही न्यायाची संधी देणार नाही. तिथल्या बार असोसिएशनचा ठराव. आणि म्हणून आपल्याला देखील, आपल्या देशाला देखील एक मागणी परत आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे करावी लागेल की आमच्या कुलभूषण जाधव यांचं प्रतिनिधित्व, यांचं वकीलपत्र देखील आमच्या भारतीय वकिलाला दिलं गेलं पाहिजे. कारण पाकिस्तानच्या वकिलाकडून त्यांची बाजू समर्थपणे लढवली जाईल की नाही याबद्दल मला साधार भीती आहे. आज कुलभूषण जाधव यांच्या विरुद्ध काय पुरावा आहे? फक्त ते कुलभूषण जाधव यांचा एक तथाकथित कबुली जबाब टीव्हीच्या माध्यमातून दाखवतात. तो देखील डॉक्टर आहे. कुलभूषण जाधव यांच्याशी चर्चा केल्यानंतर खरोखर त्यांनी असा जबाब दिला का, आणि दिला असला कोणत्या परिस्थितीत दिला याची कारण मीमांसा देखील जाणून घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून आज आपल्याला भारताला जाधवांच्या बद्दल फार काळजीपूर्वक पावलं उचलावी लागणार. खरंय, खरंय. खूप महत्वाचा मुद्दे सर तुम्ही इकडे सांगितले. इथून पुढे आता भारत कशी पावलं टाकतोय पाहणं महत्वाचं आहे. निकम सर, खूप खूप धन्यवाद. आपण सविस्तरपणे या सगळ्या संदर्भातला उहापोह आणि विश्लेषण केलं त्याच्याबद्दल.